आणि आज तुम्ही गेले काही दिवसापासून यासाठी संघर्ष करताय. राज्यकर्त्यांना माझी विनंती आहे की शिक्षक नवी पिढी घडवणारा घटक आज पावसामध्ये चिखलामध्ये इथं बसतो आणि ती वेळ तिथं येते हे महाराष्ट्राला सोडवणारं नाही. आम्हाला आज राज्य त्यांच्या हातामध्ये आहे. आणि काल मला रोहित सावरांच्याकडनं समजलं की राज्याचे मंत्री येत आहेत. मला असं वाटतं की मंत्री येत आहेत, ठीक आहे, चर्चा करतील, प्रश्न सोडवतील, पण प्रश्न अद्याप सुचलेला नाही. याचा अर्थ आहे की आता राज्य सरकारला स्पष्ट सांगावं लागेल की बाकी कुणाच्याही बाबतीत कोणाची काही तक्रार असेल तर त्याच्या खोलाशी जाऊ इच्छित नाही, पण ज्ञानदानाची जबाबदारी ज्यांच्यावर आहे आणि उद्याची महाराष्ट्राची पिढी ही तयार करण्याची नैतिक जबाबदारी ज्यांनी अंतःकरणापासून स्वीकारलेली आहे त्यांना संघर्ष करायची वेळ येऊन देऊ नका. लवकरात लवकर जो 24 ऑक्टोबरचा जी काही तुम्ही अवजड काढली ती फोकस अर्ज ठेवू नका. त्यासाठी काय 1000-1200 कोटी लागतील, मला आकडा नक्की माहिती नाही, 1100. त्याची तरतूद करा, त्याचं द्यायला सुरुवात करा आणि या राज्यामध्ये शिक्षकाचा सन्मानच होतो या प्रकारचा इतिहास घडवा. हा आग्रह आम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सांगू. मला असं वाटतं की हा तुम्हा सगळ्यांचा आग्रह हा योग्य आग्रह असल्यामुळे त्यांना याबद्दलचा निर्णय घ्यावा लागेल आणि त्या संबंधाची आग्रही भूमिका मी आणि आमच्या सगळ्या सहकार्यांनी या ठिकाणी घेतली जाईल. ज्यावेळेला तुमच्याकडे यायचा निर्णय झाला मला सूचना आली. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.